बळीरामजी वारे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. अमित गाडगे यांचे शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होईल अगदी थोड्याच वेळामध्ये. पार्लेवाडी टीमने टॉस जिंकली आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र स्वीकारलाय. त्यामुळे दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपण 4 ओव्हरची मॅच. हो 4च ओव्हरची आहे. उशीर केला तर मग 3 ओव्हर करू असं मी फक्त सांगितलं, परंतु सामना लवकर सुरू करा आपण. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज, विनंती आहे. पार्लेवाडी टीम, कारण पूर्ण फिल्डिंग लागली आहे 1.5 टीमची. सन्मान्य बळीरामजी वारे यांचा सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने अमितजी घाडगे यांचे शुभ हस्ते सन्मान होईल. बॅट्समन पाठवा प्लीज पार्लेवाडी टीम. सातत्याने मी सूचना करतोय तुम्हाला, अन्यथा 3 ओव्हरची मॅच खेळा. चला पार्लेवाडी एक्स्ट्रा प्लेयर तुमचा पाठवून द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला सामन्याला होईल सुरुवात. पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून DKM ट्रॉफी 2025. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर सेड. 30 सर्कलच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर फिल्डर धावतात बॉलच्या मागे. बॉल थांबलाय का? नाही, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि पहिल्या बॉलवरती आला हा चौकार. चार धावा आल्या आणि या 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली आहे धावसंख्येची. एक चांगला स्टार्ट मिळाला ते म्हणजे अर्थातच बॅटिंग करणारी टीम पार्लेवाडीसाठी एक चांगला स्टार्ट. तर एक नवीन इन्व्हेन्शन आणखीन एक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, जे खरं पाहता सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या स्पर्धेमध्ये कधी झालं नव्हतं. आज लॉंगेस्ट थ्रो मधून आपण सुपर 3 मध्ये एक टीम क्वालिफाय केली आणि विनंती असेल की जी टीम आता सुपर 3 ला निघून गेलेली आहे
अर्थातच सावंतकोंड आपण जाऊ नका, आपला सामना खेळायचा आपल्याला. धामणदेवी सॉरी श्रीराम प्रसन्न धामणदेवी. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे, मन्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्प्याची मदत घेत या सुपर बॉल वरती आलाय, सुपर डुपर चौकार. 4+4 12 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती सुपर बॉलवरती चौकार येतोय. त्यामुळे टीमची टोटल 3 बॉलच्या समाप्तीनंतर आहे 12 रन. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा सलामीची ओव्हर सचिन हाताळतोय. हाफ ट्रॅकर बॉल हुक करायचा होता, बॉल मागे चालला लॉंग लेग मध्ये, फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॉल वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय, परंतु चाचपडत या बॉलला पकडलाय आणि धावा मिळाल्यात इथे जवळजवळ 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले ते 15 वरती. 15 रन्स ऑन द बोर्ड नाव. लास्ट बॉल रिमेन फ्रॉम द ओव्हर. शेवटचा बॉल, अखेरचा बॉल या ओव्हर मधील. 3 ओव्हरची मॅच आपण खेळत आहे. श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ पायटेवाडी करंजे, मुक्काम देवळे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगडची स्पर्धा आज या ठिकाणी. मात्र कडक फटका अफलातून यार, पायावरचा बॉल जस्ट फ्लिक केला आणि पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या वरून. कडक आवाज आला, नक्की केवळ टक. 6 धावा मिळाल्या. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना पार्लेवाडी टीमने धावा बनवल्या त्या 21. धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. अर्थातच काळकाई क्रिकेट कप पार्लेवाडीकडून. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, मिड विकेट वरून बॉलला गुल केलाय. बॉल सीमा पार. हा आणखीन एक षटकार. येणारा प्रत्येक सावंत कोण बाहेर झाली फुलटॉस. तोच गॅप शोधला, पुन्हा बॉलला पाठवून दिले. सिक्सर नंतर चौकारासाठी. कमालीचे 2 फटके. धाव संख्या आता 10 ने पुढे चालली एकूण. सुपर बॉलचा इशारा आलाय, त्यापूर्वी 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. भरपूर मोठी धावसंख्या उभारण्याची तयारी सध्या या ठिकाणी मात्र केली जाते. पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री पाहायला मिळालं. ते 1 षटकार 1 चौकार आणि आता मात्र तिसरा बॉल असणार आहे सुपर बॉल. इथे देखील समोर खेळलेत लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या देखील ओव्हरमध्ये 4+4, याही ओव्हरमध्ये 4+4 टोटल झाली. या 8 धावांच्या मदतीने 39. जयरामजी घाडगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती कृपया स्टेजवरती. आपण जयरामजी घाडगे साहेबांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. पायटेवाडी करंजीचेच अध्यक्ष इथे देखील आपण पाहू शकाल.
इथे आपण पाहू शकताय दोन धावेचा दुहेरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र यशस्वी होते. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक षटकार येत आहेत. पहिल्या विकेटसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा आल्या आणि 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्यात. सतीशची कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग मार्क होते अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व तयार होतोय बॉलिंग साठी. पहिला बॉल उचलून खेळले, भरपूर उंच गेला, तेवढाच लांब देखील जाईल आणि इथे मात्र हा षटकार. सचिनच्या प्रयत्नांना अपयश आले आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या सरळ बाहेर आणि या षटकाराबरोबरच टीमची 50 पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहू शकाल स्विंग अँड मिस आणि सन्माननीय जयरामजी घाडगे साहेबांचे या ठिकाणी अगदी काही क्षणातच आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार. या खरं तर करंजे पायटेवाडीचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करण्यासाठी तयार आहोत. तत्पूर्वी येतोय सुपर बॉल, उचललाय, वरती गेला बॉल जास्त, सचिन बॉलच्या खाली, कॅचची संभावना, ड्रॉप, परंतु एक धाव नाही रोखू शकत. बॉलकडे पाहत बसले, अन्यथा 2 झाल्या असत्या आणि ही फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळते. आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जयरामजी घाडगे साहेबांचे या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच करंजे पायटेवाडी गावचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आपण करतो या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भव्य स्वागत, वेलकम. हाफ ट्रॅकर बॉल, स्विंग आणि मिस, आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही या ठिकाणी मात्र उचललाय, फक्त बघत बसले सचिन या बॉलच्या कडे, कारण त्यांना माहित झालंय बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक दमदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 आणि अजूनही 1 ओव्हरचा पूर्ण खेळ बाकी आहे. 3 ओव्हरला आतापर्यंत 63 धावा बनल्यात. चंदू बॉलिंग साठी तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, अथर्व बॉलच्या खाली आणि झेल टिपला आणि फलंदाज इथून मात्र होतोय बाद. चांगली इनिंग सतीशने आपल्या टीमसाठी साकार केली. तब्बल 41 धावांवरती तो बाद होऊन परतलाय माघारी.
एक विस्फोटक फलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळाली सतीशच्या माध्यमातून. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आज इथून जिंकणारा संघ एक बक्षीस इथून घेऊन जाणार आहे. एक बक्षिसासाठी पात्र ते ठरतील. बॉल तयार. हाफ ट्रॅकर अंगावरती आदळलाय. बॉल फिल्डरच्या जवळ. स्ट्राईक रोटेट करण्याची नामी संधी मिळाली आणि इथे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बॉल डॉट या ठिकाणी असेल. यानंतर सुपर बॉल असेल आणि सुपर बॉल खेळण्यासाठी दिनेश स्ट्राईकसाठी मात्र थोडंसं धडपडताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर सौरभ येतो मैदानाच्या आतमध्ये, परंतु दिनेश असेल स्ट्राईकवर. दीपेश इथे ऑन साइडला खेळले. गॅप मध्ये बॉल वेगाने फरार. सीमारेषे बाहेर. इथे चौकार येतोय. सुपर बॉल वरती चौकार आलाय. 4+4 या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 वेळा सुपर बॉल वरती चौकार मारलाय. त्यामुळे 12 धावा त्या बोनसच्या मिळाल्यात तुम्हाला आणि त्यातल्या त्यात 2 एक्स्ट्रा म्हणजे एकूण 14 धावा या सुपर बॉल वरती आल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर चालल्या. मागे रनआउटची शक्यता आहे आणि इथून मात्र तब्बल 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. शेवटचा एक अंतिम बॉल आहे. या मॅचचा टार्गेट किती असेल हे फिक्स करणारा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. फुल टॉस बॉल. बॉल चाललाय बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि खर तर बॉल खाली चाललाय सांगण्याचा प्रयत्न पंच करतायत. बॉल फुलटॉस जरूर होता, कारण की प्रत्येक फुलटॉस बॉल हा नो बॉलच असेल असं नाहीये. बऱ्याच वेळा या गोष्टी आपण अधोरेखित करत असतो की पंचांचं लक्ष असतं बॉलचा फ्लो कुठल्या दिशेने चाललाय, बॉल सरळ चाललाय, खाली टर्न होतोय की सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी मात्र होतो. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली आहे ती 41 बोलून बसलो ना. आता जाऊ दे मरू दे तिकडं.
त्याला 80 धावांचं लक्ष आहे आणि या 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कांगोरीगड युवा 11 सडेकोण टीमची मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलर तयार होते बॉलिंग मार्क वरती. पार्लेवाडी 12वे खेळाडू कुठे गेले? तर निखिलजी खानविलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. दीपेश आहे बॉलिंग मार्क वरती. सुपर बॉल. पहिले 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा बॉल वरती आता काय लिहिलंय जो सुपर बॉल असेल या स्पर्धेतील. दीपेश तयार. ओव्हर द विकेट. समोर बॅट्समन तयार. सचिन उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. सुपर बॉल देखील येतोय. डॉट. -2 मध्ये चाललाय सध्या संघ कांगोरीगड युवा 11 सडेकोण. बॉल हवेमध्ये आणि चौथा बॉल लॉफ्ट करत असताना पाठवून दिले बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. 6 धावा. 80 धावांचं मोठं लक्ष सध्या इथे मात्र उभं केलं गेलंय. 81 धावांचं लक्ष आहे. बॉलर तयार. फुल टॉस. ड्राईव्ह केले. बॉलला काढले कॅप मधून. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. बॉल दणदण करीत चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार मिळतोय टीम सडेकोण संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचली ती केवळ 8 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. बॉलिंग मार्कवरती सक्षम येतात आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. फुटवर्कचा वापर नव्हता. बॉल जास्त हवेमध्ये वरती गेलाय. फिल्डर येतो बॉलच्या खाली. त्या ठिकाणी थोडीशी चपलाई आपल्याला दिसून आली परंतु अखेरीस बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता हा येतोय चौकार. रन मिळतील 4. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 12 वरती चालले. आतापर्यंत चांगली सुरुवात टीम पार्लेवाडीसाठी आपल्याला पाहायला मिळते. काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी. जबरदस्त बॅटिंग अटॅक पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तेवढाच बॅटिंग अटॅक दीपेशने आपल्या टीमसाठी दाखवला. तोच बॅटिंग अटॅक त्या ठिकाणी सतीशने आपल्या टीमसाठी दाखवला आणि अखेरीस एक चांगली धावसंख्या ॲज अ टार्गेट म्हणून त्यांनी सेट केली आहे. इथे देखील पहा बरोबर लेंथ डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल 1 रन येते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने आता जाऊन पोचले 13 वरती आणि हा सुपर बॉल या ठिकाणी मात्र असणार आहे. सुपर बॉलचा इशारा. तिसरा बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. तिसऱ्या बॉलवरती किती धावा येतील हे मात्र पाहणं महत्त्वाचं राहील. ओव्हर द विकेट. ॲटलिस्ट 1 गॅपमध्ये खेळलेत. एक टप्प्याची मदत घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर बॉलवरती आलाय चौकार. 4+4 टोटल 8 रन जोडल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. 8 धावा आल्यात. 8 धावांच्या मदतीने टीम चालली आहे ती जवळजवळ 21 या आकड्यावरती. 21 रन्स
Now on the board. बॉल हवेमध्ये चढलाय, जास्त वरती लॉंग मध्ये फिल्डर आहेत, त्या ठिकाणी मात्र कॅच पकडली गेली. फलंदाज बाद, सचिनला जावं लागते माघारी. आणि टीमचा महत्वाचा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस मात्र थोडीशी निराशा नक्की जाणवते. आता सचिन सालेकर बाद झाला. गेल्या वर्षी खरं तर मगाशी त्यांनी उल्लेख केला, एक चांगला उल्लेख झाला. नितेश, DKM ट्रॉफी जी गेल्या वर्षी या ठिकाणी संपन्न झाली त्यातील हा मालिकावीर राहिलेला खेळाडू सचिन सालेकर आज मात्र थोडीशी नामुष्की ओढवली त्यांच्यावरती. बॉल तयार होतो, बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सक्षम. बॅट लिफ्ट थोडीशी मागे होती. जोपर्यंत बॉलवरती बॅट येईल सिंगल एक धाव आली. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावसंख्या 22-22. भरपूर मोठं लक्ष आता पार करायचे येणारे उर्वरित 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये तब्बल 59 धावा बनवायच्या आहेत. 59 धावा बनवायच्यात 10 मध्ये, म्हणजे प्रत्येक बॉल 6 पाहिजे ॲव्हरेज. आणि त्यातल्या त्यात जर सुपर बॉलवरती षटकार आले तर मग 2 षटकार तुमचे माफही होतील. सुपर बॉल इन्क्लुडेड षटकार 8 पाहिजे तुम्हाला. 59 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये सतीश आलाय ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळलेत, बॉल स्क्वेअर लेगकडे फिरवला आहे आणि फिल्डर पासून बराच दूर आहे बॉल, त्यामुळे फिल्डरच्या रीच पासून दूर असलेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. इथे आणखीन एक बॉल आतमध्ये येतोय. टर्न करत असताना मात्र थोडस चपळाई दाखवली आणि सुपर बॉल इथे असणार आहे. या बॉलवरती तुम्हाला मॅक्सिमम कमीत कमी एक षटकार मारणं गरजेचं आहे. त्यातल्या नो मिळाला तर मात्र मजा येईल आणखीन. पायावरती बॉल लागलाय परंतु इथे रनआउटची शक्यता आणि हा रनआउट. -3 ला चाललेत. एका मागोमाग एक जे धक्के बसतात खरं तर कांगोरीगड युवा 11 सडेकोण टीमला, ते मात्र आता त्यांना हजम होत नाहीये सध्या. बॉल तयार, उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. चौथा बॉल आला डॉट. आता इथून पुढे उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक बॉल जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत परंतु जोपर्यंत फिल्डर या बॉलवरती येतील तोपर्यंत आली सिंगल 1 धाव आणि 2 धावा
2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 25 वरती. उर्वरित शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या आहेत. 56. 5 मध्ये 56. इज इट पॉसिबल? इथे डायरेक्ट हिट तर लागला आणि होय पंचांनी दिली आहे दाद, उचलून धरली अपील. रनआउट झाले वाईट बॉलवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश साळेकर. फुल टॉस बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये 1 रन पूर्ण केली. दुसरी साठी मागे पलटतो तेवढ्यात मात्र थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणतीही चूक नाही. 1 सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगलने जाऊन पोहोचले 27 वरती. सिंगल डबलने आता केवळ सिंगल डबलनेच नव्हे तर षटकार चौकारांनी देखील आता सामना बदलणार नाहीये. ही जी औपचारिकता सध्या पूर्ण केली जाते ती टीम काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडीकडून. वाईट बॉल. 28 झालेत. अजून दूरवरचा प्रवास. 53 करायच्यात अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 53 रिक्वायर्ड. फुटवरचा वापर नव्हता. पुन्हा एकदा समोर खेळलेत बॉल. ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल एक धाव मिळते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 29 वरती. त्यापूर्वी श्रीराम प्रसन्न धामणदेवी टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण इथे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. बॉल चालला लेग सिक्स सोडून वाईड बॉल येतोय. अतिरिक्त धाव मिळते टीमला. आणखीन एक वाईड बॉल. किती वाईड आले त्या ओव्हरमध्ये? 4 वाईड बॉल आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील पायावरचा बॉल आणि सरळ जाऊन यष्टनवरती आदळतोय का हा मात्र प्रश्न होता. डॉट बॉल येतोय आणि हा सुपर बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. एवढे वाईट टाकले ते पहिल्या 2 बॉलमध्येच आणि नेमका तिसरा सुपर बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. जवळजवळ या मॅचचं पूर्णतः रूपच पालटलं आणि शेवटचा एक बॉल. इथून मात्र बाकी राहील 50 धावांची गरज. 1 बॉल 50 रनची गरज. आणि इथून वाईट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. 49 पाहिजे. अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. अजूनही रिझल्ट लागत नाहीये या मॅचचा. थोडी दूर चालली आहे मॅच. वाईट नंबर 6. आणखीन एक वाईट नंबर 7. आणखीन एक वाईट नंबर 8.
नाही, काही हरकत नाही. इट्स अ पार्ट ऑफ गेम. आणखीन एक नाही, नंतरचा सामना 3 ओव्हरचा करू, काही टेन्शन नाही. वाईट जेवढं जायचं तेवढं जातील. आणि पहा, बॉल हवेमध्ये, शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आणि या विकेट सोबतच काळकाई क्रिकेट कप पार्लेवाडी या हंगामामध्ये सलग तिसऱ्यांदा बक्षीस पात्र फेरीमध्ये आली आहे. मनपूर्वक अभिनंदन पार्लेवाडी टीम. शैलेश शैलेशजी पवार आणि त्यांची टीम यावर्षी चांगली मेहनत घेतली. आज सलग 3 वेळा सीझनच्या 3ही टुर्नामेंटमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये आलेत. आणि जयरामजी घाडगे यांना मी विनंती करेन की आपण